all. So today Good afternoon, sir. we will see our last sense. Okay, that is sense of hearing. Because already we have seen skin पहिल्यांदाच पाहिला होता आपण. ठीक आहे. नंतर आपण आय पाहिला, नंतर आपण टेस्ट म्हणजे टंग पाहिलं, नंतर नोज पाहिला ऑल फॅक्शन. आता हा इयर एक राहतोय तो पाहूया. अँड इफ यू वॉन्ट मी टू टेक अ रिव्ह्यू ऑन स्किन, ठीक आहे, इफ यू वॉन्ट मी टू टेक अ रिव्ह्यू ऑन स्किन प्लीज ड्रॉप मी अ मेसेज सो दॅट आय विल अरेंज वन लेक्चर, वन शॉर्ट लेक्चर ऑन स्किन ऑल्सो. म्हणजे फिजिओलॉजी ऑफ टच कसं होतं ह्याच्यावर पण एक शॉर्ट लेक्चर आपण ठेवूया इफ यू वॉन्ट. ऑलरेडी आपण ते कव्हर केलेलं आहे बेसिक पार्ट त्याचा. बट जर तुम्हाला हवा असेल तर सांगा, वी विल हॅव अ लेक्चर. सी आपल्याला सिलेबस 19 एप्रिल पर्यंत कम्प्लीट करायचा. ठीक आहे. सो टुडे इज 12. आपला 7 दिवस राहतात. तर 7 दिवसात नॉर्मली जरी आपण गेलो आणि उद्या सुद्धा आपले लेक्चर राहणार, परवा दिवशी पण लेक्चर राहणार आहे, तर 7 दिवसात आपला पूर्ण सिलेबस कव्हर होतोय. But if you want to take me to take a small lecture on physiology of touch, please drop me a message so that I can arrange one extra lecture for that. ठीक है. So whether the screen is visible? Yes, sir. Yes, sir. Okay, ठीक है. So let's start with sense of hearing, that is ear. Okay, so basically this is your ear. ठीक आहे. हा बघा, सी इयरचे बेसिक तुमचे 3 पार्ट पडतात. ठीक आहे. इयरचे बेसिकली तुमचे 3 पार्ट पडतात. आय विल सी इट इन चॅट सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू रिमेंबर. 3 पार्ट पडतात. पहिला असतो तो म्हणजे एक्सटर्नल इयर, दुसरा असतो तो म्हणजे मिडल इयर, आणि तिसरा असतो तो म्हणजे इंटरनल इयर. इयरचे 3 पार्ट आहेत महत्वाचे. एक्सटर्नल इयर बाहेरचा पार्ट, मिडल इयर मधला पार्ट, आणि तिसरा पार्ट जो आहे दॅट इज इंटरनल इयर. सो 3 पार्ट झाले. आपला जो काही हा बाहेर दिसतो इयर, इट इज कॉल्ड एज इयर पिन्ना. ठीक आहे. त्याला आपण इयर पिन्ना म्हणतो. हे बेसिकली इलॅस्टिक कार्टिलेज पासून बनलेला असतो. ठीक आहे. आपण शिकलोय इयर पिन्ना हा इलॅस्टिक कार्टिलेज पासून बनलेला असतो. इलॅस्टिक कार्टिलेज इज अ टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. So this is the reason हा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. त्यामुळे जेव्हा आपण डेथ होते व्यक्तीची, तेव्हा
माणसाच्या स्कलला आपला हा इयर पिन्ना दिसत नाही, ठीक आहे, बिकॉज इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. आणि हा काय होऊन जातो, ड्राय होऊन बाहेर पडून जातो. या इयर पिन्नाचे वेगळे वेगळे भाग असतात, ठीक आहे, तेवढं आपल्याला डीप मध्ये जायचं नाहीये. हेलिक्स, अँटी हेलिक्स, ओके. या इयर पिन्ना तुम्ही पाहिला असेल, स्वतःच आपलं कान, ठीक आहे, कानाची तिथे एक उंचवटा आहे, इकडे एक उंचवटा आहे, परत आतमध्ये असा एक गोल खोलगा आहे, जो गोल खोलगा आहे त्याला म्हणलं जातं कॉन्का, ठीक आहे. नंतर हा जो भाग आहे हा वर आलेला, इट इज कॉल्ड एज हेलिक्स. तर हे सगळे इयरचे पार्ट आहेत हे सगळे. डायग्राम दिसते का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. आता मोठी दिसते ना व्यवस्थित? डायग्राम दिसते ना आता मोठी व्यवस्थित? Yes, sir. सो ठीक आहे. सो बेसिकली दिस इज युअर, तुमचा डोळा जो आहे, सॉरी तुमचा कान जो आहे हा 4 पार्ट मध्ये डिवाइड होतो. दिस इज युअर एक्सटर्नल इयर, ठीक आहे. दिस इज युअर मिडल इयर, सॉरी दिस इज युअर एक्सटर्नल इयर, ठीक आहे, हा पार्ट एक्सटर्नल इयरचा आहे. कुठपर्यंत? हे जे काही तुमचा कानाचा पडदा जो आहे तिथपर्यंत. कानाचा पडदा जो आहे त्याला आपण म्हणतो टिम्पॅनिक मेम्ब्रेन. इट इज प्रेझेंट बिटवीन एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर, दोन्हीच्या मध्ये तुमचा हा कानाचा पडदा असतो, ठीक आहे. नाउ मिडल इयर हा एवढा असतो, ठीक आहे. एवढा पार्ट झाला मिडल इयरचा. मिडल इयर बेसिकली कंटेन्स साइड ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेन, ठीक आहे. आणि इम्पॉर्टंटली तुमच्या मिडल इयर मध्ये काय असतात तर 3 ऑसिकल्स. तुमच्या शरीरामधले सगळ्यात छोटे जे काही बोन्स आहेत ते हे इयर ऑसिकल्स आहेत. 3 बोन्स असतात, एक म्हणजे मॅलस, दुसरं म्हणजे इनकस आणि तिसरं म्हणजे स्टेपस. मॅलियस, इनकस, स्टेपस हे 3 ऑडिटरी ऑसिकल्स असतात. हे एकमेकाला जॉईन असतात. सी हा इयर पिन्ना, हे इयर पिन्नाचे छोटे छोटे भाग आहेत. हे मेन जे काही होल आहे कानाचं, वी कॉल इट एज कॉन्का, ठीक आहे. हा जो काही स्ट्रक्चर आहे हा कार्टिलेज पासून बनलेला आहे आणि हा कार्टिलेज वरती कशाचं कव्हरिंग आहे? स्किनचं कव्हरिंग आहे. नीट लक्षात राहू द्या, या कार्टिलेज वरती स्किनचं कव्हरिंग आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या ह्या इयर इनना जो काय हा याचं स्ट्रक्चर स्पेसिफिक आहे. आणि हे जे काही स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे पहा, काही ठिकाणी उंचवटे आहेत, काही ठिकाणी खळगे आहेत. इयर पिन्ना आपला गायचा इयर पिन्ना पहा सरळ असा लांब असतोय, आपला तसा आहे का? नाही, आपल्या कानावर खळगे, उंचवटे वगैरे खूप आहेत. हे कशासाठी आहेत? तर हवा जी काही आतमध्ये येते ती डायरेक्ट आतमध्ये येऊ नये, ठीक आहे, कानाला हार्म होऊ नये म्हणून हे स्ट्रक्चर मॉडिफाय केलेलं आहे आपल्या शरीरामध्ये. मग कानाच्या खोल पासून सी हा जो काही इयर पिन आहे हा बेसिकली हा पार्ट मध्ये पहा, हे बघा हा पार्ट, ठीक आहे.
So these are what cartilages. These are what cartilages. हे cartilage न तुमच्या टेम्पोरल बोन ला अटॅच झालेला आहे. सी दिस इज युअर टेम्पोरल बोन. हा जो काय बोनी स्ट्रक्चर दिसतोय हा काय टेम्पोरल बोन आहे तुमचा. हा जो काही बोन आहे हा टेम्पोरल बोन आहे. इथं एक होल आहे हे, ठीक आहे, हे होल आहे. वी कॉल इट ॲज एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स. ठीक आहे, त्याचं नाव काय एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स. एक्सटर्नल अकॉस्टिक. अकॉस्टिक म्हणजे साऊंडशी रिलेटेड. अकॉस्टिक मीटर्स. ठीक आहे, सिंपल लँग्वेज मध्ये याला म्हणायचं इयर कॅनल. काय म्हणायचं याला इयर कॅनल. तर ह्या इयर कॅनलला हे बाहेरचं जे काही आहे कार्टिलेज अटॅच केलं गेलेलं आहे. ठीक आहे, हे कार्टिलेज अटॅच केलं गेलेलं आहे. जेव्हा डेथ होती तेव्हा हे कार्टिलेज निघून पडतं, तुमचं फक्त होल राहतं. म्हणजे तुमचं काय राहतं एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स राहतं. हे एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स अराउंड 2.5 सेंटीमीटर लांब असतं. किती सेंटीमीटर लांब असतं 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे जर कोणाला सवय असेल कानात काहीतरी घालून फिरवत बसायची तर ती सवय बंद करा. ठीक आहे, इयरबड्स मिळतात बघा, इयरबड्स मिळतात, पाठीमागं कॉटन लावलेलं असतं, प्लास्टिकचं बनवलेलं असतं, ते यूज करा. काही काडी काही पेन वगैरे कानात घालू नका. ठीक आहे, हार्म होतो. आता हे जिथं हा इयर कॅनल तुमचा संपतो म्हणजे एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स जिथं संपतो तिथं एक सेमी ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतं. ठीक आहे, वी कॉल इट एज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. मराठीमध्ये आपण याला म्हणतो कानाचा पडदा. ठीक आहे, दिस टिम्पॅनिक मेम्ब्रेन it is present between your external ear, all this part, and this middle ear. ठीक आहे, कानाचे 3 भाग पडतात. दिस एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि हा सगळा पार्ट जो येतो इट कम्स अंडर इंटरनल इयर. ओके, एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल. आता ह्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला, आता इथं टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या आतमध्ये पासून काय चालू होतं तुमचा मिडल इयर चालू होतं. मिडल इयर कंटेन्स 3 important auditory ossicles as I already told you. हे 3 important auditory ossicles कुठले आहेत मॅलियस, इनकस आणि स्टेपस. मॅलियस बोन जे हॅमर सारखं असतं, हॅमर म्हणजे हातोडा. ठीक आहे, हे मॅलियस बोनचा खालचा जो पार्ट आहे हा टिम्पॅनिक मेम्ब्रेनला अटॅच असतो आणि हातोडा पुढं हेड जो आहे हा ह्याला अटॅच आर्टिक्युलेट झालेला असतो. कशाला तर इनकसला. इनकस म्हणजे एनविल. एनविलला मराठीत काय म्हणायचं ते लोहाराच्या ह्याच्यात असतं बघा, काहीतरी ठेवलं असतं वरून हातोडा मारत असतो काहीतरी ठेवायला. आयरन, आयरन, आयरनच म्हणतात ना. अॅनविल, तुम्ही सर्च करा, मला मराठी शब्द आठवत नाही. अॅनविल. ठीक आहे, अॅनविल म्हणजे काय लोहाराच्या इथं असतं, त्याच्यावर कुठली तरी वस्तू ठेवतात, लोखंडाचा असतं तो पण पार्ट, त्याच्यावर ठेवतात आणि मग वरून हातोड्यानं मारतात. ठीक आहे, त्याला म्हणायचं अॅनविल. सो युअर इनकस इट ऍक्ट्स एज अॅनविल अँड मॅलिस इट ऍक्ट्स एज अ हॅमर. ठीक आहे, तर असा ह्याच्यावर आदळत असतो. आणि खाली लास्ट पार्ट ऑफ युअर सी, आय विल मेक इट लार्जर लिटल बिट. So this is your tympanic membrane. ठीक आहे, त्याला तुमचा हा मॅलिस असा खाली अटॅच असतो. लक्षात राहू द्या मॅलस हे बोन आहे, राईट. मॅलस इज अ बोन. मॅलस इज अटॅच्ड विथ इनकस. ठीक आहे, and your incus is attached with
pin-like structure, pin-like third small ossicle, we call it as stapes. Okay, and all this stapes, जे काही तुमचं स्टेपस आहे हे कुठं अटॅच झालेलं असतं, तर एक कॅव्हिटी आहे, एक विंडो असते, त्या विंडो मध्ये हे क्लोज होतं. ठीक आहे, ह्या विंडो इथून चालू होतं तुमचं इंटरनल इयर. ठीक आहे, सेमी सर्क्युलर कॅनल्स असतात. ठीक आहे, 3. ठीक आहे, इथं खाली तुमचं येतं वेस्टिब्यूल, एका खालच्या दुसऱ्या विंडो मध्ये असते याची. ठीक आहे, या विंडोला म्हणलं जातं राऊंड विंडो. आणि इथं हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ऑडिटरी ट्यूब. हा जो पार्ट आहे ह्याला म्हणतात ऑडिटरी ट्यूब. याचं दुसरं नाव आहे युस्टॅचियन ट्यूब. काय म्हणायचं त्याला? युस्टॅचियन ट्यूब. युस्टॅचियन ट्यूब जी आहे तुमची घशात उघडते. कुठं उघडते? घशात. ठीक आहे, त्यामुळे कानात जर काही तुम्ही औषध घातलं तर तुमच्या घशामध्ये कडवटपणा येतो. कशामुळे येतो? कारण ते औषध युस्टॅचियन ट्यूब मधून तुमच्या इथे येतं. ठीक आहे, त्यामुळं मध्यंतरी सी तुम्ही पाहिलं असेल कान नाक घसा डॉक्टर असतात, ENT स्पेशल, कान नाक आणि घसा, कारण काही तिन्ही इंटरनली जोडलेले आहेत. ठीक आहे, जर घशात इन्फेक्शन झालं तर घशाचं इन्फेक्शन, सर्दी झाल्यानंतर कान सुद्धा दुखायला लागतं बऱ्याच प्रमाणात. का? कारण घसा दुखायला लागला तर कानात पण इन्फेक्शन होतं, कान पण दुखायला लागतं, कारण मध्ये युस्टॅचियन ट्यूब आहे, तर इथून हे इन्फेक्शन कानापर्यंत स्प्रेड होतं. ठीक आहे, सो दिस इज वॉट युस्टॅचियन ट्यूब. See, this internal ear, it is very important. This internal ear, it is very important. इथं दोन्हीकडं तुमची नर्व झालेले असतात. ठीक आहे, क्रॅनियल नर्व्ह, कॉक्लिअर नर्व्ह आणि वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व्ह, 8th क्रॅनियल नर्व्ह म्हणतो आपण तिला. ह्या नर्व्ह इथून अटॅच झालेले असतात. बेसिकली काय असतं ह्याच्यामध्ये, हे बघा, सेमी सर्क्युलर कॅनल आणि कॉक्लिया असं दाखवतो. तर हे जे काय आहे इथं ह्या भागामध्ये हे सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये फ्लुइड असतं. ठीक आहे, लिक्विड असतं, त्याचं नाव आहे पेरिलिम्फ. काय नाव आहे त्याचं? पेरिलिम्फ. आणि ह्या कॉक्लिया जो आहे, ह्या कॉक्लिया हे बघा, तुम्ही नीट बघा, एकासारखं स्ट्रक्चर दिसतं गोगल व्हायचं. ह्या कॉक्लियामध्ये ऍक्च्युअली तुमचा सेन्स ऑफ हिअरिंग असतो. सेमी सर्क्युलर कॅनल जो आहे हे तुमचा इक्विलिब्रियम म्हणजे तुमचा बॅलन्स शरीराचा. आपण उभारल्यानंतर आपला तोल जातो का? नाही. ठीक आहे, आपण क्वचितच तोल जातो. काही काही व्यक्ती असतात बघा, ज्यांनी अचानक एकदम वर बघितलं किंवा उंचावरून खाली बघितलं तर त्यांना चक्कर येते. बरोबर आहे, किंवा एखाद्या काहीतरी फिरणाऱ्या वस्तू पाहिल्या तर काही व्यक्तींना चक्कर येते, त्याचा बॅलन्स जातो, चक्करून पडतात. वी कॉल इट एज व्हर्टिगो. काय म्हणतात त्याला? व्हर्टिगो. तर बॅलन्स शरीराचा मेंटेन करायचा असेल तर त्याचे जे काही रिसेप्टर असतात हे तर तुमच्या सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, आता हे जे काही पेरिलिम्फ नावाचं लिक्विड असतं, जर तुम्ही वाकलात, ठीक आहे, तर ह्याची जसं तुमच्या डोक्याची हालचाल होईल तसं हे काय होईल, इथलं लिक्विड काय होईल, कमी जास्त इकडं खाली वर होईल. त्याच्यानुसार इथल्या नर्व्स काय करत असतात, तुमच्या छोट्या ब्रेनला, सेरेबेलमला मेसेज पाठवत असतात. आपलं हेड ह्या अँगल मध्ये, आपलं हेड ह्या अँगल मध्ये आहे. मग त्यानुसार तुमचं सेरेबेलम बाकीच्या शरीराची रचना करत असतं. ठीक आहे, सो दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग युअर बॅलन्स. दिस इज अबाउट इयर. ठीक आहे, काय काय पाहणार आहोत आपण? 3 पार्ट पाहणार आहोत. एक्सटर्नल इयर, आउटर इयर म्हणायचं त्याला. नंतर मिडल इयर मध्ये, आउटर इयर मध्ये काय आहे, तुमचं पिन्ना आहे, इयर कॅनल आहे, टिम्पॅनिक मेम्ब्रेनचा पार्ट आहे. मिडल इयर मध्ये काय काय आहेत? ऑडिटरी ऑसिकल आहेत. ऑडिटरी ऑसिकल कुठल्या कुठल्या आहेत? 3. कुठल्या कुठल्या? मॅलियस, इनकस, स्टेपस. ठीक आहे, नंतर हे
ही जी काही कॅव्हिटी आहे याला म्हणलं जातं टिम्पॅनिक कॅव्हिटी. टिम्पॅनिक कॅव्हिटी खाली जाते, ठीक आहे, आणि युस्टॅचियन ट्यूब बनते. युस्टॅचियन ट्यूबलाच आपण युस्टॅचियन ट्यूब कुठं जाते तुमची, घशापर्यंत जाते, ठीक आहे. जिथं स्टेपस एंड झालेला असतो तिथून काय चालू होतं, इंटरनल एअर चालू होतं. इंटरनल एअरचे दोन महत्वाचे भाग आहेत, एक म्हणजे तुमचं सेमीसर्क्युलर कॅनल, दुसरं म्हणजे कॉक्लिया. एक म्हणजे बोनी लॅब्रिन आणि मेम्ब्रेनस लॅब्रिन, ऍक्च्युली ते आपण पाहूया पुढे. पहिल्यांदा हे स्ट्रक्चर्स नीट लक्षात ठेवा, सेमीसर्क्युलर कॅनल आणि कॉक्लिया. सेमीसर्क्युलर कॅनल हे असे ऍक्च्युली तीन असे सेमीसर्क्युलर असे राऊंड असतं, ठीक आहे. याच्यामध्ये एक लिक्विड असतं पेरिलिम्फ. कॉक्लिया स्नेल सारखा दिसतो. इट ऑल्सो कंटेन्स रिसेप्टर ऑफ हिअरिंग, ठीक आहे. ऐकण्याचं मेन जे काय आहे हे काम कुठं होतं, कॉक्लियामध्ये होतं. ह्याच्यामध्ये जे लिक्विड असतं त्याचं नाव आहे इंडोलिम्फ. काय नाव आहे त्याचं, इंडोलिम्फ, ठीक आहे. या कॉक्लियाला आणि तुमच्या सेमीसर्क्युलर कॅनल मध्ये तुमचे वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व आणि कॉक्लिअर नर्व अटॅच झालेलं असतं. सेमीसर्क्युलर कॅनल मध्ये तुमचे सेन्स ऑफ इक्विलिब्रियम असतो, ठीक आहे, इक्विलिब्रियमचे रिसेप्टर असतात. आणि कॉक्लियामध्ये तुमचे हिअरिंगचे रिसेप्टर असतात. ओके, आता आवाज कसा येतो बघा. जेव्हा पण काही आवाज तुमच्या कानावर पडतो, ठीक आहे, साऊंड वेव्स, हे साऊंड वेव्स असे इथून कॅरी होतात आणि जाऊन ते कशावर आढळतात, तुमच्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनवर. टिम्पॅनिक मेम्ब्रेन हे असं ताणून बसवलेलं असतं. आठवा तुम्ही होळीला तिथं असले टमके वगैरे वाजवले असतील, राईट. तर कशामुळे वाजलं जातं ते, कारण ते कातडं जे आहे हे ताणून बांधलेलं असतं, त्यामुळे त्याच्यावर जरा वाजवलं की ते वाजतं. तबला बघा, सेम तसं त्याच बनवलेलं आहे. मग ढोल मोठा, हेच कन्सेप्ट बनवलेलं आहे. मग इथं सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा तोच कन्सेप्ट आहे. ही जी काही पुढची जी कॅव्हिटी आहे त्याच्यावरती हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं ताणून बसलेलं असतं. मग जेव्हा बाहेरचे कुठला साऊंड येतो त्याच्यावर आदळतो तेव्हा हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय होतो, व्हायब्रेट होतो, ठीक आहे. आता हे जे काही व्हायब्रेशन झालेलं आहे हे व्हायब्रेशन तुमचा मॅलियस जो आहे, पहिली ऑडिटरी ऑसिकल, हे कशाला अटॅच आहे, खाली टिम्पॅनिक मेम्ब्रेन. मग साहजिकच मॅलियस पण काय होतं, व्हायब्रेट होतं. मॅलियस कशाला अटॅच आहे, इनकसला अटॅच आहे. मॅलियस अटॅच व्हायब्रेट झाला की ऑटोमॅटिक इनकस पण काय व्हायला लागतो, व्हायब्रेट व्हायला लागतो. इनकस व्हायब्रेट व्हायला लागला की त्याला अटॅच आहे स्टेपस, स्टेपस सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतो. मग स्टेपस व्हायब्रेट झाला की आतमध्ये जे काही पेरिलिम्फ आहे पेरिलिम्फ व्हायब्रेट होतं. हे जे काही साऊंड व्हायब्रेशन्स आहे ते पेरिलिम्फ मधून पेरिलिम्फ व्हायब्रेट होतात. पेरिलिम्फ व्हायब्रेट व्हायला कुठं जातं, इंडोलिम्फ पर्यंत जातं व्हायब्रेशन. मग इंडोलिम्फ व्हायब्रेट व्हायला. कॉक्लियामध्ये एक स्पेसिफिक इपिथेलियम टिश्यू असतो, ठीक आहे. हेअर सेल्स म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, हेअर सेल्स. ह्या हेअर सेल्स काय करतात, हे ऍक्च्युली नर्व एंडिंग असतं, ठीक आहे. हे हेअर सेल्स काय करतात, जे काही व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन घेतात आणि ब्रेनकडे पाठवतात. मग ब्रेन मध्ये त्या साऊंडचं अनालिसिस, ठीक आहे. सो इन दिस वे युअर इयर वर्क्स, ठीक आहे. नाउ विल सी स्लाइड्स. ही डायग्राम समजली तुम्हाला, Yes, sir. ठीक आहे. ऍक्च्युली ही आय पेक्षा सोपी डायग्राम आहे आणि सिंपल आहे. इयरचं स्ट्रक्चर, आयचं जरा स्ट्रक्चर जास्त आहे, बट इयरचं स्ट्रक्चर असं कॉम्प्लिकेटेड वाटते दिसायला, बट एकदा तुम्ही काढली की लक्षात येईल खूप सोपी डायग्राम आहे इयरची. ओके, ऑलरेडी आता ही डायग्राम आपण पाहिलेली आहे. मी आता इथं काय स्लाइडवर जास्त तुम्हाला टाइम देत नाही, फक्त लक्षात ठेवा मेन स्ट्रक्चर्स काय काय आहेत. आउटर इयर दोन पार्ट न बनलेला आहे, एक म्हणजे तुमचा पिन्ना आणि दुसरी म्हणजे लॉंग कॅनल, इयर कॅनल म्हणतो आपण याला. हा त्यालाच म्हणायचं एक्सटर्नल अकॉस्टिक मीटस, ठीक आहे. हा कुठं संपतो, तर टिम्पॅनिक मेम्ब्रेनला संपतो. टिम्पॅनिक मेम्ब्रेनला मॅलियस अटॅच आहे, मॅलियसला इनकस अटॅच आहे, इनकसला स्टेपस अटॅच आहे, ठीक आहे.
हे बघा, हे स्टेपसने एक कॅव्हिटी बंद केलेली आहे, राईट. ही जी काही इथं कॅव्हिटी आहे, ही कॅव्हिटी इथं कुणी बंद केलेली आहे, स्टेपसने बंद केलेली आहे. त्यामुळे हा भाग मोकळा राहतो. ह्या कॅव्हिटीला म्हणतो आपण टिम्पॅनिक कॅव्हिटी. ही टिम्पॅनिक कॅव्हिटी युस्टेशियन ट्यूब मधून तुमच्या घशामध्ये ओपन होते, ठीक आहे. नंतर इंटरनल इयरचे दोन पार्ट, सेमिसर्क्युलर कॅनल, कॉक्लिया, ठीक आहे. सेमिसर्क्युलर कॅनल 3 ह्याचं बनलेलं असतं, सेमिसर्क्युलर कॅनल्स असतात हे वेस्टिब्युल मध्ये एंड होतात, ठीक आहे. दिस इज कॉक्लिया. कॉक्लिया तुमचं यासारखं दिसतं, स्नेल लाईक स्ट्रक्चर दिसतं. या कॉक्लियाला आणि तुमच्या सेमिसर्क्युलर कॅनल्सला हे अटॅच असतात, तुमच्या नर्व्स अटॅच असतात. दोन नर्व्स येतात, कॉक्लियर नर्व्स आणि वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व्स, ठीक आहे. सो दिस इज ऑल स्ट्रक्चर ऑफ इयर. The organ of hearing is ear, ठीक आहे. It is present in temporal bone cavity. Temporal bone च्या इथं असतो तुमचं ear. It is supplied by 8th cranial nerve. आठवतंय 8th cranial nerve, vestibulocochlear nerve, ठीक आहे, which is get stimulated by vibrations of sound waves. Ear is basically divided into 3 main regions. कोणते कोणते? एक्सटर्नल म्हणजे outer ear, दुसरा मिडल इयर आणि तिसरा म्हणजे इंटरनल इयर. आउटर इयर हा बेसिकली ऑरिकल पासून बनलेला असतो, पिन्ना, आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल and part of eardrum. See, eardrum, why I am taking here? Because eardrum, it marks boundary of your external ear and middle ear. External ear आणि middle ear च्या बरोबर मध्यभागी हा तुमचा tympanic membrane. The auricle, it is made up of elastic cartilage, ठीक आहे. इलास्टिक कार्टिलेज पासून बनलेला आहे, दॅट इज वाय इट इज व्हेरी इलास्टिक, यू कॅन बेंड इट लाईक एनिथिंग, ठीक आहे. अँड although it has got a good amount of blood supply, तुम्ही तुमच्या कानामध्ये होल पाडू शकता, राईट. परत ते परत टिश्यू तिथं हे होतं, बुजून जातं, पण एवढी इथं हार्म तुम्हाला होत नाही, बिकॉज इट इज मेड अप ऑफ इलास्टिक कार्टिलेज. त्याच्या आतमध्ये एक कॅनल असतो, एक नळी असते, वी कॉल इट एज अ एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. जराशी अशी कर्व्ड असते, इट इज अराउंड 2.5 सेंटीमीटर लॉंग and it extends from the auricle to eardrum, ठीक आहे. ऑरिकल पासून इथून म्हणजे तुमच्या कानाच्या पिन्न्यापासून तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत जो काही पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? आउटर इयर. The eardrum, it is a thin semi-transparent membrane. It is present between external auditory canal and middle ear. Now we see middle ear. See, middle ear is a small cavity which is present in the temporal bone. Temporal bone ची एक छोटीशी small cavity आहे, त्याला आपण म्हणतो middle ear. Middle ear जी काही याचा anterior wall आहे middle ear ची, contains an opening, एक छोटीशी opening असते. It directly connects with nasopharynx. म्हणजे नेझोफॅरिंक्स म्हणजे तुमच्या घशाचा वरचा पार्ट जो काय आहे, वी कॉल्ड एज नेझोफॅरिंक्स. नाकाच आणि घसाचा पार्ट जो आहे नेझोफॅरिंक्स, इथं त्या भागात, ठीक आहे. वी कॉल दिस ऑडिटरी ट्यूब एज युस्टॅचियन ट्यूब. नाव नीट लक्षात ठेवा, युस्टॅचियन ट्यूब. एमसीक्यू मध्ये हमखास विचारतात. मिडल इयर, इट कन्सिस्ट ऑफ स्मॉलेस्ट बोन्स ऑफ द बॉडी. दे आर कॉल्ड एज ऑडिटरी ऑस्टिकल्स. देर आर 3 ऑडिटरी ऑस्टिकल्स. कुठले कुठले आहेत? मॅलियस, इनकस आणि स्टेपस. The one end of malleus is attached to the internal part of the eardrum. Tympanic member ला एक end malleus चा attach असतं. Malleus is again articulated with incus. Body of incus चे articulate झालेलं असतं आणि incus जो काय आहे, it is attached with the head of the stapes. Stapes चा जो काही head आहे महत्त्वाचा part, तिथं हे attach झालं. आणि स्टेपस जे काय आहे, इट फिट्स इनटू ओव्हल विंडो. जो काही पार्ट असतो खालचा, ठीक आहे, कॅव्हिटीचा, टेम्पोरल बोनला एक कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीवरती झाकण बसवण्यासारखं बसवलेलं असतं टेपस. इट फिट्स इनटू ओव्हल विंडो, फिट झालेलं असतं झाकण. बिलो ओव्हल विंडो देर इज अनदर बिगिनिंग, वी कॉल इट एज राउंड विंडो. सी हियर. So this is your tympanic membrane, ठीक आहे. This is your malleus, ठीक आहे. It's just like hammer and this incus, anvil म्हणजे बहुतेक आयरनच म्हणतात त्याला. तसंच incus, त्या incusला खाली बघा स्टेपस अटॅच झालेला आहे
आणि स्टेपस बघा ही ओव्हल विंडो जी काय आहे ह्यानं ब्लॉक करून टाकली. ठीक आहे, ही ओव्हल विंडो काय केलेली आहे, ब्लॉक करून टाकली, पॅक करून टाकली, सील करून टाकली. तो इंटरनल इयरचे दोन पार्ट पडतात, एक म्हणजे बोनी लॅबिरिंथ आणि दुसरा म्हणजे मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. लॅबिरिंथ म्हणजे काय, जाळं. ठीक आहे, इट इज अ सिरीज ऑफ कॅव्हिटीज इन द टेम्पोरल बोन. तुमचं जे काही टेम्पोरल बोन आहे त्याच्यामध्ये असे अनेक अशा खाची असतात आतमध्ये. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण बोनी लॅबिरिंथ. तर ह्या बोनी लॅबिरिंथ मध्ये एक लिक्विड असतं, वी कॉल इट ॲज पेरिलिम. ठीक आहे, ही जे काही आतमध्ये जे काही छोट्या छोट्या कॅव्हिटीज आहेत त्या अशा सेमी सर्क्युलर कॅव्हिटीज असतात, त्याच्यामध्ये लिक्विड असतं, त्याला म्हणतो आपण पेरिलिम. हे पेरिलिम जे आहे हे 3 एरियात डिवाइड केलं गेलं असतं. एक म्हणजे सेमी सर्क्युलर कॅनल्स. सेमी सर्क्युलर कॅनल हे अँटेरियर, पोस्टेरियर आणि लॅटरल असतं. ठीक आहे, each canal consists of a swollen enlargement at one end called as ampulla. वरच्या बाजूला डायग्राम मध्ये असं वर दाखवलं बघा, असं गोल झालेलं असतं. ठीक आहे, we call it as ampulla. It contains receptor for equilibrium. सेमी सर्क्युलर कॅनल बद्दल एक लक्षात ठेवायचं, इट कंटेन्स रिसेप्टर फॉर इक्विलिब्रियम, म्हणजे तुमचा बॅलन्स जो आहे हे मेंटेन करायचं काम सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये होतं. दुसरा पार्ट आहे वेस्टिब्यूल, खालचा. ठीक आहे, it is a oval central portion of bony labyrinth, vestibule. It also contains receptors for equilibrium. तिसरा जो काय आहे कॉक्लिया. कॉक्लिया जो काय आपण पाहिला स्नेल लाईक स्ट्रक्चर होतं. हा कॉक्लिया जो आहे वेस्टिब्यूल पासून पुढे कंटिन्यू झालेला असतो आणि appears as a spiral canal like structure. बेसिकली कशासारखं दिसतं, तुमच्या गोगलगाईच्या शेल सारखं दिसतं. इट मेक्स अराउंड 3 टर्न्स, 1, 2 आणि 3 टर्न झालेले असतात अराउंड अ सेंट्रल बोनी कोर. आतमध्ये बोनचा कोर असतो, त्याच्या साईडनं असे हे 3 गड्या असतात तुमच्या कॉक्लियाच्या. युअर कॉक्लिया कंटेन्स ऍक्च्युअल रिसेप्टर्स ऑफ हिअरिंग. ठीक आहे, इंटरनल एअर मध्ये 3 महत्वाचे स्ट्रक्चर असतात. कुठले कुठले, सेमी सर्क्युलर कॅनल, दुसरा आहे वेस्टिब्यूल आणि तिसरा आहे तुमचा कॉक्लिया. ठीक आहे, यापैकी सेमी सर्क्युलर कॅनल आणि वेस्टिब्यूल ते कंटेन रिसेप्टर फॉर इक्विलिब्रियम, म्हणजे तुमचा बॅलन्स मेंटेन करणारे म्हणजे रिसेप्टर असतात. वाईल कॉक्लिया म्हणजे जो काही गोगलगाई सारखा पार्ट आहे, इट कंटेन्स रिसेप्टर्स ऑफ हिअरिंग. तुम्हाला ऐकण्याचे जे काही रिसेप्टर आहेत हे तुमच्या कशात आहेत, कॉक्लियामध्ये. and last part is the membranous labyrinth. ठीक आहे, physiology of hearing. the auricle डायरेक्ट द साऊंड वेव्स, जे काही साऊंड वेव्स तुमचे ऑरिकल म्हणजे तुमच्या कानाच्या पिन्नावर पडतात. ठीक आहे, हा कानावर पडतात इथं. हे काय करतात, हे जे काही साऊंड वेव्ह आहेत हे काय करतात, डायरेक्ट करतात कशामध्ये, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल मध्ये. ह्या एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स मध्ये हे ढकलतात. मग हे साऊंड वेव्ह काय होतात, हे ऑडिटरी कॅनल मधून जातात आणि ते कशावर आदळतात, तर इयर ड्रमवर. दॅट इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. ठीक आहे, sound waves they strike on eardrum, that is tympanic membrane. Tympanic membrane vibrates back and forth, halter, and because of this movement the malleus which is attached it also vibrates. ठीक आहे, आणि हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते मॅलियस कडून इनकसला जातात आणि इनकस कडून परत स्टेपसला जातात. आता जे काही मिडल इयर मध्ये आता जे काही व्हायब्रेशन झाले, सी मिडल इयर कशापासून बनलेलं आहे, ऑडिटरी ऑसिकल. इयर ड्रम पहिल्यांदा व्हायब्रेट झाला, इयर ड्रम मुळे मॅलेस व्हायब्रेट झाला, मॅलेस मुळे इनकस व्हायब्रेट झाला, इनकस मुळे स्टेपस व्हायब्रेट झाला. आता जे काही व्हायब्रेशन आलेले आहेत ते कुठे आले, आता इनर इयर मध्ये. इनर इयरचे 3 पार्ट आपण पाहिले, कुठले कुठले आहेत, सेमी सर्क्युलर कॅनल, दुसरा आहे वेस्टिब्यूल आणि तिसरा आहे कॉक्लिया. ठीक आहे, वेस्टिब्यूल आणि तुमच्या सेमी सर्क्युलर कॅनल पेरिलिम्फ असतं. पेरिलिम्फ काय होतं, व्हायब्रेट होतं. नंतर हे जे काही पेरिलिम्फचं व्हायब्रेशन जे काय आहे ते कॉक्लिया पर्यंत जातं. कॉक्लियामध्ये काय आहे तुमचं, पुढं खाली इंडोलिम्फ आहे. इंडोलिम्फ पण काय होतं, व्हायब्रेट होतं. नाउ बिकॉज ऑफ व्हायब्रेशन ऑफ these indolimbs there are specific cells, we call it as hair cells. They are present in the cochlea. These hair cells they get activated and the nerve impulse get generated. These nerve impulses then pass through
ऑडिटरी पोर्शन ऑफ युअर सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये ऑडिटरी सेंटर असतं, तिथे हे इम्पल्सेस जातात आणि तुमचं ब्रेन काय करतं, हा साऊंड कसला आहे हे इंटरप्रिट करतं. ठीक आहे. So this is what physiology of hearing is. So thank you. So this is it.